हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असेल आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे आजच्या या पिकअप लाईन रीडिंगद्वारे आपण हे पाहणार आहोत. आणि इथे नेहमीप्रमाणे 3 फाईल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाईल निवडायची आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. आज आपण इथे खूप सारे डेक वापरत आहोत आजच्या या रीडिंगसाठी. त्यामुळे आजचं हे रीडिंग खास होणार आहे. फाईल नंबर 1 तुम्ही जर फॉरेस्टच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असेल, काय मार्गदर्शन आहे तुमच्यासाठी. ह्या रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे जे सांगताय की ज्या काही अनक्लिअर गोष्टी आहेत, ज्या गोष्टी स्पष्ट होणं बाकी आहे, त्या या ऑगस्ट मध्ये स्पष्टता येणार आहे. त्या गोष्टींबाबत त्या बाबतीतलं सत्य सगळ्यांसमोर येऊ शकतं. किंवा अशा गोष्टी ज्या अवघड आहेत त्या आता तुम्हाला त्यामध्ये मार्गदर्शन मिळेल. किंवा जे काही मुद्दे जिथे तुम्हाला शंका होत्या किंवा हे कसं करायचं, तर ते शंका निरसन होईल. तुम्हाला मार्ग मिळणार आहे. जे काही तुम्ही करत होता त्यामध्ये ज्या काही समस्या येत होत्या त्याचं कारण असं होतं की काही आधीच्या गोष्टी क्लिअर व्हायच्या होत्या, तर त्या अनक्लिअर गोष्टी आता क्लिअर होणार आहेत ऑगस्ट मध्ये. आपण या रीडिंगद्वारे हे समजून घेऊ शकतो की ते कशा प्रकारे होणार आहे, काय ऊर्जा तुमची असणार आहे, हे आपल्याला या रीडिंग मध्ये कळणार आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे डेंजर कार्ड आहे. हे स्पेशली कशाच्या बाबतीत, तर पैशाच्या बाबतीत. तर असा काही तुमचा प्रश्न असू शकतो जिथे आर्थिक समस्या आहे, तर ती अडचण तुमची दूर होऊ शकते ऑगस्ट मध्ये. त्या बाबतीत काहीतरी मार्ग मिळू शकतो. बाकीचे कार्ड्स आपण पाहू त्यानंतर आपल्याला स्पष्टता येईल की आपल्याला हे रीडिंग नेमकं काय सांगत आहे. क्लॉथचं हे कार्ड आहे, बी केअरफुल, डू नॉट टेक रिस्क. चेअर एम्प्टी, कोणीतरी तुमच्या जीवनातून जात आहे. याचा अर्थ काय, तर आपल्यामध्ये जेव्हा परिवर्तन येतं तेव्हा आपण एका नव्या स्वरूपात काम करायला लागतो, नव्या प्रकारे विचार करायला लागतो, दृष्टिकोन बदलतो. आणि जे आपण पूर्वी होतो ते आपण न राहता नव्या नव्या पद्धतीमध्ये, नव्या स्टाईलमध्ये आपण काम वागायला लागतोय. एकंदरीत वागणं आपलं बदलतं, दिसणं सुद्धा बदलू शकतं. तर त्या प्रकारची ऊर्जा, आधीची ऊर्जा निघून जात आहे आणि नव्या स्वरूपात तुम्ही येत आहात. त्यानंतर कार्ड आहे डॉग बार्किंग, नथिंगनेस, फुल कार्ड, इंटेन्सिटी, आकाशिक लायब्ररी,
of Wands, Eight of Cups. या रिडिंगचं मुख्य कार्ड आहे फॉरेस्ट. हे कार्ड सांगतंय की ज्या गोष्टी अनक्लिअर आहेत, ज्या गोष्टींमुळे काही समस्या आतापर्यंत येत होत्या, तर त्यामध्ये आता स्पष्टता येणार आहे, त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळणार आहे, अनेक गोष्टी क्लिअर होणार आहेत. कोणत्या गोष्टी क्लिअर होणार आहेत ऑगस्टमध्ये? तर आर्थिक स्थितीबाबत काही समस्या होत्या, त्यामुळे तुम्ही दुःखी होतात आणि काही अशा गोष्टी होत्या की ज्या तुम्ही सोडून आला होतात, त्या तुमचं आर्थिक नुकसान याचमुळे झालं की अनेक गोष्टी तुमच्याकडे असताना त्या तुम्ही सोडून चॅलेंजेसचा स्वीकार केला जीवनात, अवघड वाट निवडली, त्यामुळे आर्थिक नुकसान झालं. तर तिकडे ब्रह्मांड सांगताय की आता जरी वाटलं की खूप आर्थिक नुकसान झालंय, आपण नेमकं काय करतोय, तरी तुम्हाला तुम्ही जे करत आहात त्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि पुढे जायचं आहे. प्रगती करायची आहे. प्रगती करण्याच्या दृष्टीने आणि शांतीकडे वळण्याच्या दृष्टीने तुम्ही ज्या वाटेने जात आहात तिथे पुढे जात राहायचं आहे. जरी आता तुम्हाला आर्थिक नुकसान वाटलं तरी. ब्रह्मांड सांगतंय की ह्या स्थितीमधून तुम्हाला बाहेर हे जे तुम्ही साहस करत आहात, तेच तुम्हाला आर्थिक बळ देणार आहे. तेच आर्थिक बाजू चांगली करणार आहे. आत्ता तुम्हाला जरी वाटलं तरी. नथिंगनेसचं हे कार्ड ब्रह्मांड सांगताय की तुम्हाला समर्पित भावामध्ये राहायचं आहे. जिथे तुम्हाला वाटतंय की अवघड आहे, कसं करणार आणि रिस्क कशी घेणार, एवढी मोठी रिस्क, जिथे आर्थिक परिस्थिती अशी असताना आणि बरंच नुकसान झालेलं असताना, शिवाय आपल्याकडे आपण जे काही करत आहोत तिथे सगळं करणं अवघड असताना एक नवी सुरुवात करण्याचा उत्साह कसा दाखवायचा, ही रिस्क आहे. तर ब्रह्मांड इथे सांगताय की ही रिस्क तुम्हाला घ्यायची आहे समर्पित भावामध्ये राहून. जिथे तुम्हाला वाटतंय की रिस्क कशी घ्यायची, तिथे रिस्क घ्यायची आहे. म्हणजे ती नवी सुरुवात तुमच्याकडनं ब्रह्मांडाला अपेक्षित आहे, जी आता तुम्ही अजून सुरुवात केलेली नसेल कदाचित. तुम्ही करण्याचा विचार करत असाल, पण कसं करायचं असा प्रश्न असेल, तर ब्रह्मांड सांगताय की हे साहस तुम्हाला करायचं आहे. ती नवी सुरुवात तुम्हाला करायची आहे. ही नवी सुरुवातच तुमची आर्थिक बाजू चांगली करणार आहे. ही नवी सुरुवातच ब्रह्मांडावरचा विश्वास तुमचा वाढवणार आहे. त्यानंतर जे कार्ड आहे ते आहे चेअर एम्प्टी. त्याखाली जे कार्ड आहे ते 9 ऑफ पेंटाकल रिव्हर्स कार्ड आहे. तर हे कार्ड काय सांगतंय की जिथे तुम्हाला वाटतंय की आर्थिक स्थिती कमजोर आहे, आपलं आयुष्य असं दगदगीचं आहे, खूप कष्ट करावे लागतायत, मेहनत घ्यावी लागते. कधी आपल्या आयुष्यात आरामदायी जीवन येणार, कधी आपली आर्थिक बाजू चांगली होणार, कधी आपण समृद्ध होणार. तर ब्रह्मांड सांगताय की ही जी नकारात्मकता आहे ती निघून जात आहे. ती शेअर खाली होत आहे. म्हणजे ही जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि आता तुम्ही समृद्ध बनणार आहात. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे. आरामदायी जीवन तुम्ही जगणार आहात. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काम मागे-पुढे करू शकता किंवा जे काही आहे त्यामध्ये अनेक सुविधा असतील तुमच्याकडे, साधनं असतील. त्यामुळे सहजपणे तुम्ही त्या गोष्टी करू शकता. खूप सारं प्रेम तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आधी जी अवस्था होती, त्याच्या कितीतरी पटीने चांगली स्थिती तुमची असणार आहे. पण यासाठी तुम्हाला काय करायचंय? यासाठी तुम्हाला द फूलच्या ऊर्जेमध्ये राहायचंय. म्हणजेच समर्पित भावामध्ये राहायचं आहे. द फूलची ऊर्जा म्हणजे एक नवी यात्रा सुरू करायची आहे. जी यात्रा तुम्हाला खूप काही देणार आहे. हे साहस, जी नवी सुरुवात तुमच्या ध्येयाकरिता आवश्यक आहे, ती केली तर तुमची आर्थिक स्थिती चांगली होईल. खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येईल आणि जे जीवन आता तुम्ही जगत आहात, त्याच्या कितीतरी पटीने चांगल्या दर्जाचं
समृद्ध असं आयुष्य तुम्ही जगा. त्यानंतर कार्ड आहे डॉग बार्किंग. त्याखाली कार्ड आहे क्वीन ऑफ वॅन्ड आणि इंटेन्सिटी. तर एखादी अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला सल्ला देते. तुमच्या ह्या स्थितीमध्ये तुम्ही जे आहात त्यातून बाहेर पडण्यासाठी ही व्यक्ती तुम्हाला मदत करत आहे. ती व्यक्ती जे काही सांगतेय ते तुम्हाला कदाचित त्याच्यामुळे ताण येत असेल, त्रास होत असेल, पण ही व्यक्ती तुम्हाला जरी अ, तिचे शब्द कटू वाटले, तरी ती व्यक्ती तुम्हाला मदत करते. ते एक प्रकारे प्रेमच आहे. ते प्रेम प्रेमाच्या शब्दांनी नसून थोडंसं वाईट शब्द, कटू शब्द, सल्ला देणं, जे तुम्हाला कदाचित टीका करणारं वाटत असू शकतं. तर अशी जी व्यक्ती आहे ती तुम्हाला इनडायरेक्टली मदत करते. इनडायरेक्टली तुमच्यावर खूप सारं प्रेम करत आहे ती व्यक्ती आणि त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनात तुम्ही ह्या पदावर पोहोचणार आहात. म्हणजे जिथे तुम्ही पेज ऑफ वॅन्डच्या रिव्हर्स कार्डमध्ये म्हणजे जिथे सुरुवात सुद्धा नव्हती, तिथे तुम्ही एक सुरुवात तर करत आहातच, पण या ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तुम्ही त्याच्या ह्या पदापर्यंत पोहोचणार आहात. किंगच्या ऊर्जेमध्ये म्हणजे इतके अनुभवी, आत्मविश्वास पण भरपूर असेल आणि खूप साहस करून तुम्ही हे पद मिळवणार आहात. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही पेजच्या म्हणजे सुरुवात करणार आहात. ती रिस्क घेणार आहात. त्यानंतर खूप सारी समृद्धी तुमच्या जीवनात येणार आहे आणि ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असेल. ही व्यक्ती तुम्हाला या सगळ्यामध्ये मदत करणार आहे. जे कटू शब्द आहेत ते तुमच्यासाठी उपचार ठरणार आहेत. ते तुम्हाला खूप मदत करणार आहेत. इंटेन्सिटीचं हे कार्ड सांगतंय की तुम्ही जे काही ठरवलं आहे, करायचं आहे किंवा जे तुमचं ध्येय आहे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे. तर मगासपासून मी सांगते की साहस करायला हवं. एक नवी सुरुवात करणं गरजेचं आहे. जे अवघड आहे त्याचा सामना करायचा. अवघड म्हणजे जे ज्याच्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. तुम्हाला अभ्यास करावा लागू शकतो त्या बाबतीत किंवा काही गोष्टी समजून घ्याव्या लागू शकतात. तर तो वेळ तुम्ही द्यायचा आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी करू शकाल आणि या सगळ्यामध्ये समर्पित भाव तर हवाच, पण तुमचा फोकस हवा. तुम्हाला जे साधायचंय त्या कामामध्ये तुमचं लक्ष हवा. त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय तुम्हाला. तुम्हाला नेमकं काय करायचंय ही स्पष्टता त्यावर लक्ष केंद्रित केल्यावर आपोआप मिळत जाईल. तुम्ही जर त्या कामाला ऊर्जा दिलीत, तर तुम्ही ज्या आर्थिक संकटामध्ये किंवा आर्थिक जी बाजू कमजोर आहे, त्यामधनं बाहेर पडून तुम्ही समृद्ध व्हाल, एक आरामदायी जीवन जगू शकाल. इथे क्वीन ऑफ स्क्रॉल आणि आकाशिक लायब्ररीची कार्ड्स आलीत. तर ही कार्ड काय सांगतायत की हे सगळं झाल्यावर तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये असाल, तर तुम्हाला तुमच्या बाबतीत जे काही एखादी व्यक्ती भविष्य सांगत आहे ते सत्य होईल आणि किंवा अशी व्यक्ती तुम्ही बनू शकाल जिथे तुम्ही इतरांना भविष्य सांगत आहात, मार्गदर्शन करत आहात, तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा वापर करून इतरांची मदत करत आहात. असं काही मार्गदर्शन करत आहात की खरोखर त्यांना त्यांच्या जीवनात उपयोग होतोय किंवा तुम्ही तुमच्या जीवनात अशी एखादी व्यक्ती येईल ज्यामुळे तुमचं ती व्यक्ती जे भविष्य सांगेल ते खरं ठरेल. आकाशिक लायब्ररीचे हे कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये हे जे मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय त्यानंतर तुमची खूप सारी प्रगती होणार आहे. तुम्ही एखादं पुस्तक लिहू शकता, काही कोर्सेस किंवा असं काहीतरी करणार आहात की ज्याद्वारे इतरांना
मार्गदर्शन मिळेल, ज्याद्वारे इतरांना ज्ञान मिळेल. इथे तुम्ही लिहिताना दिसत आहात, तर तुम्ही तुमचे शब्द महत्वाचे ठरू शकतात. तुम्ही जे काही विचार मांडताय त्यामुळे इतरांची प्रगती होऊ शकते, तुमची सुद्धा प्रगती होऊ शकते. आणि हे जे काम आहे तुमचं, ते पूर्वजन्माशी संबंधित असू शकतं. तर हे रीडिंग तुम्हाला सांगतंय की ऑगस्टमध्ये अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येणार आहे. तुम्हाला फक्त साहस करायचंय, नवी सुरुवात करायची आहे आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कोणी तुमच्यावर टीका केली, कोणी तुम्हाला कटू शब्दांनी वार केले, तर ते वार नसून ते तुमच्यासाठी उपचार ठरणार आहे. तर त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल. तर हे रीडिंग सांगतंय की सकारात्मक राहा आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 2. तुम्ही जर विक्ट्रीच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असेल आणि काय मार्गदर्शन आहे. पहिलं कार्ड आहे बॅरल. रीड, फ्लॉवर, डायमंड, टेन ऑफ पेंटॅकल, 6 ऑफ पेंटॅकल, द लवर, फाइव ऑफ सॉर्ड, फ्रेंडलीनेस, ट्रान्सफॉर्मेशन, मॅच्युरिटी. बिल विस्डम माइंड, डायव्हर्सिटी. या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे विक्ट्री. ऑगस्ट मध्ये तुम्हाला विक्ट्री मिळत आहे, विजय मिळत आहे. कशाच्या बाबतीत विजय प्राप्त होत आहे, तर जिथे तुमच्याकडे ज्ञान असून सुद्धा काही बंधनांमुळे तुम्ही अडकलेले होतात, जबाबदाऱ्या होत्या किंवा कर्तव्य होती, तर किंवा त्या सगळ्यामध्ये जे साहस तुमच्याकडनं अपेक्षित होतं ते राहत होतं कुठेतरी, तर आता तुम्ही घरात राहूनच अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत. बिल विस्डम माइंडचं हे कार्ड सांगतंय की तुमच्याकडलं ज्ञान, तुम्ही जे संतुलित आहात, एकंदरीत जी तुमची ऊर्जा आहे ती खूप सकारात्मक असणार आहे आणि या सगळ्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. या सगळ्यामुळे तुम्ही एका मानाच्या पदावर पोहोचत आहात, कारण इथे क्राऊन आहे आणि इथे विक्ट्री सुद्धा आहे. तर असं होऊ शकतं की तुम्ही साहस कराल, घराच्या बाहेर पडाल, किंवा असं सुद्धा होऊ शकतं की जे काही तुम्ही साहस करत आहात ते घरात राहूनच असं काहीतरी करत आहात की जिथे तुम्हाला संधी उपलब्ध होत आहे. तुमचं जे काही ज्ञान आहे त्याला तुम्ही न्याय देत आहात. तुमच्या ज्या काही अडचणी आधी होत्या त्या दूर होत आहेत आणि तुम्हाला विजय प्राप्त होत आहे. जे काही करत आहात त्यामध्ये यश मिळतंय आणि खूप मोठं यश. कारण हे विल विस्डम माइंडचं हे जे कार्ड आहे त्यासाठी आपली ऊर्जा उच्च दर्जाची असावी लागते, सकारात्मक राहावं लागतं, संतुलित राहावं लागतं. तर अशा एका खूप चांगल्या ऊर्जेमध्ये तुम्ही असणार आहात ऑगस्ट मध्ये.
बाकीची कार्ड्स पाहूया. हे जे काही तुम्ही यश मिळवत आहात ते कशा प्रकारे मिळणार आहे तुम्हाला. तर पहिलं जे कार्ड आहे इकडे ते 5 ऑफ सॉर्ड्स आहे आणि त्यावर कार्ड जे आहे ते आहे 10 ऑफ पेंटॅकल आणि बॅरलचं कार्ड आहे. तर ज्या गोष्टीची कमतरता होती, बॅरलचं हे कार्ड काय सांगतंय की काहीतरी कमतरता होती. सगळं असून सुद्धा कशाची तरी कमी होती. ती कमी कशाची होती? तर आपल्याच लोकांकडनं जे दुःख मिळालं तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला त्रास होत होता. आता मात्र ह्या सगळ्याचा उपचार होणार आहे. पेंटॅकलची ही ऊर्जा जशी पैशाला दाखवते, त्याप्रमाणे उपचाराला सुद्धा दाखवते. तर तुमचा आता संपर्क वाढणार आहे. खूप सारी माणसं तुमच्याशी जोडली जाणार आहेत ऑगस्टमध्ये आणि त्यामुळे तुमचं हीलिंग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जिथे दुःख मिळालं होतं आपल्याच लोकांकडून, तर ती जी कमतरता वाटत होती प्रेमाची, तर ते दुःख दूर होणार आहे. आणि अर्थातच संपर्क वाढला की कामाचा विस्तार होईल. कामाचा विस्तार झाला की आपोआपच आर्थिक स्थिती सुद्धा चांगली होणारच आहे. पण हे कार्ड खास करून प्रेमाबद्दल, आपल्या लोकांकडनं मिळालेल्या दुःखाबाबत सांगत आहे. तर आता हे कार्ड जे आहे ते सांगतंय की तुमच्या कामाचा विस्तार होणार आहे. अनेक लोक तुमच्याशी जोडली जाणार आहेत. ऑगस्टमध्ये फ्रेंडलीनेसचं कार्ड त्यावर आहे 6 ऑफ पेंटॅकल आणि त्यावर आहे अफेअर विथ युअर फॅमिली. तर परिवाराशी संबंधित ज्या काही गोष्टी होत्या, जिथे दुःख होतं, तिथे आता फ्रेंडलीनेसचं हे कार्ड सांगतंय की जे काही परिवाराशी संबंधित दुःख होतं, ते दुःख ऑगस्टमध्ये दूर होतंय. तुमची मैत्री होत आहे. म्हणजे मैत्री होत आहे म्हणजे काय? तर तुम्ही संतुलित राहाल आणि आपोआपच तुमच्या परिवाराशी जो तुमचा व्यवहार राहील, तो चांगला राहील, प्रेमाचा राहील. आपोआपच सगळीजण तुमच्याशी सुद्धा चांगली वागतील. तिथे 6 ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला आपल्या लोकांकडनं सहकार्य मिळेल, मदत मिळेल, खूप सारं प्रेम मिळू शकतं किंवा तुम्ही आपल्या लोकांना ज्यांनी दुःख दिलं त्यांच्याशी तुमचं नातं इतकं चांगलं होईल की तुम्ही त्यांचा उपचार कराल, तुम्ही त्यांना आवश्यक मदत द्याल. असं होऊ शकतं की त्यांच्या बाबतीत काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या परिवाराशी संबंधित आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे दुःख आहे त्याच्यामध्ये समस्या येत आहेत, त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत, त्यांच्या प्रगतीमध्ये जी बाधा ठरत आहे, त्यासाठी काहीतरी परिवाराशी संबंधित कारणं आहेत आणि त्यामध्ये तुम्ही त्यांना मार्ग दाखवत आहात, तुम्ही त्यांना मदत करत आहात की संतुलित राहाल तर तुम्हाला ह्या सगळ्या स्थितीमधून बाहेर पडता येईल. अशा प्रकारे तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहात, असं सुद्धा असू शकतं. त्यानंतर जे फ्लॉवरचं कार्ड आहे, ते हॅपीनेसला सांगतंय. तर तुम्ही जी इतरांना मदत करत आहात, जो तुमचा संपर्क वाढतोय, यामुळे तुमच्या जीवनात खूप सारा आनंद येतोय. यामुळे तुमच्या जीवनात ट्रान्सफॉर्मेशन येतंय. तुम्हाला हे परिवर्तन स्वतःमध्ये आणायचं आहे. कारण फ्रेंडलीनेसचं हे कार्ड म्हणजे संतुलित राहायचं आहे, हे तुम्हाला करावं लागेल. तेव्हा तुम्हाला हे यश मिळणार आहे. शिवाय ट्रान्सफॉर्मेशनचं कार्ड म्हणजे परिवर्तन स्वतःमध्ये आणाल, तर ब्रह्मांड तुम्हाला मदत करणार आहे. जोडीदाराचं सुद्धा सहकार्य मिळेल. तुमची शिवशक्ती संतुलित राहील आणि मग खूप सारी सकारात्मकता तुमच्यामध्ये असल्यावर आपोआपच तुमच्या जीवनात खूप सारा आनंद येईल. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये खूप सारं यश तुम्हाला मिळू शकतं. फ्लॉवरची ऊर्जा आहे म्हणजे तुम्ही जे काम करत आहात ते सुगंधाप्रमाणे इतरांपर्यंत पोहोचेल, आपोआपच पोहोचेल आणि लोक आकर्षित होतील तुमच्याकडे. डायमंड हा शब्द तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसू शकतो किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामुळे
तुमची ऊर्जा डायमंड प्रमाणे होणार आहे. तुम्ही एखाद्या हिऱ्याप्रमाणे चमकणार आहात. अनेक जण हिऱ्याकडे जशी आकर्षित होतात, त्याप्रमाणे आकर्षित होऊ शकतात. तुम्ही हिऱ्याप्रमाणे मौल्यवान होणार आहात. तुम्ही जे काही सांगत आहात किंवा जे काही तुमचं काम आहे, त्याचा दर्जा खूप चांगला असल्यामुळे अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होतील. शिवाय तुम्हाला त्यासाठी ते योग्य ते मूल्य देण्यासाठी सुद्धा तयार होतील. कारण तुम्ही खूप चांगली सेवा त्यांना देत आहात किंवा जे काही तुमचं काम आहे, त्याचा दर्जा खूप चांगला आहे. त्यामुळे हे कार्ड काय सांगतंय, की ही जी परिपक्वता आहे, ती तुमच्यामध्ये आली पाहिजे. म्हणजे तुम्ही इतक्या चांगल्या दर्जाचं काम त्यांना देऊ शकाल, सेवा देऊ शकाल. अशी परिपक्वता तुमच्यामध्ये तुम्ही जर आणली, ते परिवर्तन तुमच्यामध्ये आणलं, तर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये हळूहळू खूप सुधारणा होईल आणि मग तुम्हाला ह्या डायमंडच्या लेव्हल पर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी ब्रह्मांड सांगताय की तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन आणायचं आहे, संतुलित ठेवायचं आहे आणि ज्या आपल्याच लोकांनी तुम्हाला दुःख दिलं किंवा अशी माणसं जी आहेत, जी तुमच्याकडे मदतीला येत आहेत, त्यांचं दुःख सुद्धा त्यांच्या परिवाराशी संबंधित काही असू शकतं. तर त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन करा, मदत करा आणि तुम्ही संतुलित राहा. तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकतो. तुम्हाला स्वतःमध्ये परिवर्तन पण आणायचंय, स्वतःला संतुलित पण ठेवायचंय आणि परिपक्व व्हायचं आहे. अधिक ज्ञानी, अधिक अनुभव संपन्न, अभ्यास चांगला जर तुमचा ठेवलात, तर तुम्ही इतरांना खूप चांगल्या दर्जाचं काम देऊ शकता, सेवा देऊ शकता. मार्गदर्शन हेच आहे की तुम्हाला संतुलित राहायचं आहे, परिवर्तन आणायचं आहे आणि परिपक्व व्हायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. फाईल नंबर 3, तुम्ही जर बोच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी कसा असेल आणि काय मार्गदर्शन आहे. हे जे कार्ड आहे ते मुख्य कार्ड आहे या रीडिंगचं आणि ते काय सांगतंय, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही खूप विचार करत आहात. पण हे जे बोचं कार्ड आहे, बो जो इथे आहे, तो मला सेलिब्रेशनला सांगतो. तर असं होऊ शकतं, की ज्या गोष्टीबाबत तुम्ही खूप विचार करत आहात, त्या गोष्टीकडे तुमचं मन पुन्हा पुन्हा वळतंय किंवा एखादी व्यक्ती जिच्याकडे तुमचं मन पुन्हा पुन्हा वळतंय, त्याच्याबद्दलच विचार येतायत, तर त्या व्यक्तीमुळे, त्या विचारांमुळे, त्या ध्येयामुळे तुमच्या जीवनात खूप सारं सेलिब्रेशन येणार आहे आणि हे ऑगस्टमध्ये असं विशेष काहीतरी होणार आहे. पहिलं जे कार्ड आहे ते आहे काईट, वेकेशन, फनेल, पिकॉक, कॅन्डल. द एम्परर, टेन ऑफ कप, स्टार, एट ऑफ सॉर्ड, एट ऑफ पेंटॅकल, क्वीन ऑफ फोर्सेस, द आर्किटेक्ट, क्रिएटिविटी,
sharing, slowing down. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हे बोच कार्ड सेलिब्रेशनला सांगत आहे. तर ते सेलिब्रेशन येणार आहे कारण इथे मध्यावर जी कार्ड्स आहेत ती आहे 10 ऑफ कप आणि स्टार कार्ड. तर तुम्हाला जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये खूप सारं प्रेम पण मिळणार आहे आणि अनेक लोक आकर्षित होतील. तुम्ही काहीतरी विशेष करत आहात, आत्मविश्वास आहे, आशा आहे तुम्हाला की येणाऱ्या काळात खूप यश मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही एका चांगल्या ऊर्जेमध्ये, उच्च दर्जाच्या ऊर्जेमध्ये आहात आणि त्यामुळे सेलिब्रेशन तुमच्या जीवनात येत आहे ऑगस्ट मध्ये. पण हा ऑगस्ट महिना अजूनही काही सांगत आहे. हा ऑगस्ट महिना काय सांगतोय की तुम्ही क्वीन ऑफ फोर्सेसच्या ऊर्जेमध्ये असणार आहात, म्हणजे इतकी शक्तिशाली होणार आहात. सूर्याप्रमाणे तुम्ही इतरांना मार्गदर्शन करणार आहात, त्यांना तुमच्याकडलं ज्ञान देणार आहात आणि बरोबरीने एखाद्या आईप्रमाणे इतरांची काळजी सुद्धा घेणार आहात. शिवशक्ती ऊर्जा आपली संतुलित आहे. सूर्य म्हणजे ऍक्शन टेकर, पुरुष ऊर्जा, तर चंद्र म्हणजे स्त्री ऊर्जा, काळजी घेणारी ऊर्जा. तर तुमची ही दोन्ही ऊर्जा संतुलित आहे आणि ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही खूप जे काही करत आहात त्यामध्ये मोठं यश तुम्हाला मिळत आहे. आणि हे फोर्सेसचं कार्ड आहे, तर ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे. यामध्ये ब्रह्मांड तुमच्या जीवनात हा आनंद घेऊन येत आहे. हे ऑगस्ट मध्ये होणार आहे आणि हा आनंद, हे सेलिब्रेशन हे कशाच्या बाबतीत होत आहे, तर जे काही तुम्ही भव्य दिव्य निर्माण करत आहात, स्वतःच असं काहीतरी निर्माण करत आहात जे अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतं, अशी काहीतरी वास्तू किंवा असं काहीतरी जे ज्याद्वारे अनेकांना मदत होईल, ज्याद्वारे अनेकांना रोजगार पण मिळू शकतो. जे काम तुम्ही करत आहात ते भव्य दिव्य काम आहे आणि अनेक वर्ष त्याचा फायदा होऊ शकतो, अनेक लोकांना फायदा होऊ शकतो. तर त्याची चावी तुम्हाला मिळत आहे ऑगस्ट मध्ये. हे जे काम तुमचं अर्धवट आधीच, म्हणजे तुम्ही सुरुवात केली होती पण अर्धवट राहिलं होतं, तर त्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रगती कराल, त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळेल ऑगस्ट मध्ये. आता हे कसं होणार आहे, तर जिथे तुम्ही खूप सारी मेहनत घेतली आहे, बारकाईने काम केलेलं आहे पण खूप मेहनतच होत होती, तर तिथे आता तुम्ही स्वतःच साम्राज्य निर्माण करणार आहात. तुम्ही नेतृत्व करताना दिसत आहात. म्हणजे आतापर्यंत तुम्ही एकट्याने मेहनत घेत होतात, बारकाईने अभ्यास करत होतात, बारकाईने अनेक गोष्टी करत होतात, तर आता तुम्ही अनेकांचं नेतृत्व करत आहात. आता तुम्ही हे काम अनेकांपर्यंत पोहोचवत आहात. आणि काहीच हे कार्ड सांगतंय की आता तुम्हाला थोडासा रिलॅक्स राहायचं आहे. का? कारण तुम्ही जितके आनंदी राहाल, जितके आत्मविश्वासाने काम कराल, तितकं तुमचं काम चांगल्या दर्जाचं होईल. जर तुम्ही फक्त असे मेहनतच घेत राहिलात, कष्टच करत राहिलात, जिथे आता या व्यक्तीचं स्वतःकडे जराही लक्ष नसून त्याचं सगळं लक्ष त्याच्या कामात आहे. ह्याचे कपडे तुम्ही पाहाल तर कुठेतरी फाटलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये ती व्यक्ती काम करत आहे. म्हणजे तुमची सुद्धा अशी कधी ऊर्जा असू शकते की जिथे तुम्ही फार कामाला महत्त्व देत आहात, स्वतःकडे बघायला वेळ नसल्यामुळे आणि काम जास्त असल्यामुळे. तर आता व्हेकेशनचं हे कार्ड सांगतंय की ऑगस्ट मध्ये तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे. तुम्ही कसे दिसता ते पण महत्वाचं आहे. का? कारण तुम्ही अनेकांचं नेतृत्व करणार आहात. का? तुम्ही अनेकांसमोर येणार आहात, तर तुमचं दिसणं पण महत्वाचं आहे. दिसण्याने प्रथम तुम्ही जसे दिसता त्याने लोक आकर्षित होतात. जे तुम्ही दाखवताय ते पण महत्वाचं आहे आणि तुमचं काम, तुमच्या कामाचा दर्जा सुद्धा महत्वाचा आहे. आतापर्यंत तुम्ही कामाच्या दर्जावर मेहनत घेतली, तर आता तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या दिसण्यावर, बोलण्यावर किंवा
पुढे तुम्ही कसं सादर करायला पाहिजे या गोष्टीला पण महत्व द्यायचं आहे. यासाठी थोडस रिलॅक्स राहायचं आहे, जेणेकरून तुम्ही असे चिंताग्रस्त न दिसता शांत, प्रसन्न असे भाव तुमच्या चेहऱ्यावर असतील. म्हणून थोडा आराम पण तुमच्यासाठी आवश्यक आहे. फनेलचं हे कार्ड, त्याच्या खाली आहे 10 ऑफ कपचं हे कार्ड. तर फनेलचं हे कार्ड नेहमी एखाद्या परीक्षेला दाखवतं. तर ही परीक्षा तुमची होऊ शकते. तुम्हाला काहीतरी ब्रह्मांड शिकवू शकतो या ऑगस्ट मध्ये. हे कशाच्या बाबतीत होईल, तर जे काही तुम्ही ज्यामध्ये तुम्हाला यश मिळत आहे, ज्यामध्ये तुम्ही आनंदी दिसत आहात, तर तिथे ब्रह्मांड तुमची एखादी परीक्षा घेऊ शकतं. तुम्हाला तिथे मार्गदर्शन काय आहे, तर तुम्हाला क्रिएटिव्ह राहायचं आहे, तुम्हाला नवनिर्मिती करायची आहे, उपचार करायचा आहे, कल्पना करायची आहे आणि वेगवेगळ्या आयडिया ज्या तुम्हाला येतील त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजे काय, तर जे काही तुम्ही तुमच्या समूहाकरिता किंवा जे काही तुम्ही इतरांना प्रेम देण्याकरिता, तुमच्या परिवाराकरिता जे काही तुम्ही करत आहात, त्यामध्ये ब्रह्मांड परीक्षा घेईल. तिथे परीक्षेत तुम्हाला पास होण्यासाठी मार्गदर्शन काय आहे, तर तुम्ही जे काही कराल ते प्रेमाने, तिथे क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे. म्हणजे आता समजा परिवारासाठी तुम्ही एखादा पदार्थ केलात, तर त्यामध्ये तुम्ही त्यांना खूप चांगलं करून देऊ शकाल, यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, वेगवेगळ्या रेसिपीज बघणं किंवा जे काही आहे, किंवा खूप असं सजावट वगैरे करून आवडेल असं खाणं देणं. तर जे तुम्ही कराल, उदाहरण म्हणून हे परिवाराशी संबंधित उदाहरण दिलं, पण हे तुमच्या कामाशी संबंधित समूह असू शकतो. तर त्यांना जे तुम्ही त्यांच्या बरोबर शेअर कराल, तर त्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह राहायचं आहे, तुमच्या कल्पनांचा वापर करायचा आहे. शिवाय त्यांचा उपचार सुद्धा झाला पाहिजे, त्यांना बरं वाटलं पाहिजे. तुम्ही जे काही देत आहात त्यामुळे त्यांना समाधान मिळेल, अशी गोष्ट तुम्ही द्यायची आहे. त्यांचा उपचार होईल. शिवाय इथे पिकॉकचं कार्ड आहे, त्याखाली आहे स्टार कार्ड आणि त्याखाली आहे शेअरिंग. बीवेअर ऑफ ग्रेट प्राईड. तर आता जे काही यश मिळतंय, यश मिळाल्यावर सावध कशामध्ये राहावं लागतं, तर अहंकार. यश सगळ्यांना मिळतं, पण तिथे ब्रह्मांड तुम्हाला सावध करत आहे. जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये खूप मोठं यश या ऑगस्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. अनेक जण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही खूप काही वेगळं करत आहात. यामध्ये तुम्हाला जे तुमच्याकडे आहे ते ज्ञान अनेकांसाठी शेअर करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि स्वतःचा अहंकार जो आहे त्या बाबतीत सावध राहायचं आहे, की कुठेही अनेक माणसं माझ्याशी जोडली जात आहेत, मला आता खूप यश मिळतंय, ह्याचा गर्व न होता तुमचे पाय जमिनीवर राहतील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कॅन्डलचं हे कार्ड सांगतंय की तुम्हाला जी काही तुमची स्थिती आहे, आता ही जी परीक्षा होतीये ही एक प्रकारे परीक्षाच आहे. आपल्या अहंकारापासून आपण स्वतःचं रक्षण करणं इथे परीक्षा आहे. तर तिथे ब्रह्मांड तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे. कोणीतरी अशी तुम्हाला मदत करेल की जी तुम्हाला दिशा दाखवू शकते की या स्थितीमध्ये तुम्ही स्वतःचं रक्षण कसं करू शकता, या स्थितीमध्ये न अडकता पुढे कसे जाऊ शकता, यामध्ये ब्रह्मांड तुम्हाला मदत करणारे. कशी मदत करणारे, तर कदाचित तुम्हाला यश मिळत असताना सुद्धा हळूहळू प्रगती करावी लागेल. म्हणजे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये अनेक जण तुमच्याशी जोडली जात आहेत, अनेक जण प्रभावित होत आहेत, आकर्षित होत आहेत. पण
इथे आता खूप वेगाने न जाता तुम्हाला ब्रह्मांड काय सांगताय की तुम्हाला धीम्या गतीने जायचं आहे. स्वतःला खूप विचारांमध्ये किंवा अशा त्रस्त अवस्थेमध्ये स्वतःला न ठेवण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. हे शेवटच्या आठवड्यात होऊ शकतं तुमच्या बाबतीत. हे ब्रह्मांड तुम्हाला सांगतंय की आता सावध. आता तुम्हाला थोडं हळू जायचं आहे. शिवाय थोडंसं बंधन पाळायचं आहे. जे काही करत आहात त्यामध्ये दर्जा काय देताय त्याला महत्व द्यायचंय आणि अतिरेक न होता चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. चांगल्या सेवा देण्यावर किंवा जरी कमी माणसं असली तरी त्या कमी लोकांना तुम्ही कसं कसं हाताळता हे जास्त शिकणं महत्वाचं आहे. इथे तुम्हाला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. अनेक अनुभव सुद्धा तुम्ही घेणार आहात. तर थोडंसं हळू जायचं आहे आणि सावध राहायचं आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.